कोल्हापुरी मिसळ अगदी चविष्ट आणि खूप खूप टेस्टी. आता आपण कोल्हापूर मिसळची रेसिपी पाहणार आहोत. बनवताना ही गावरान मटकीच आणावी, कारण या मटकीमुळे आपली मिसळ टेस्टी होते. आपण ड्राय मटकीला सकाळी भिजवावे व रात्री पाणी पूर्ण काढून नॅपकिनमध्ये गुंडाळून ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी छान मोड मटकीला येतील. उभेमुळे मटकीला छान मोड आले आहेत. मिसळसाठी लागणारे इतर साहित्य पाहू. मी सुके खोबरे घेतले आहे आणि ते ह्या मापाने मी घेतला आहे. मोठी वाटी. जिरे अर्धा टीस्पून घेतलेला आहे. 2 टेबलस्पून तीळ घेतले आहेत. दालचिनी घेतली आहे. बदाम फूल घेतले आहे. मिरी 4 घेतली आहे. लवंग 4 घेतले आहेत आणि 2 विलायची घेतली आहे. हे सर्व आपण भाजून घेऊया आणि याची मिक्सरमधून पेस्ट बनवूया. आता इतर पाहू. ओला मसाला. मी लसूणच्या पाकळ्या 12 ते 13 घेतलेल्या आहेत. आलं घेतलं आहे थोडे. खोबरं घेतलं आहे. गरम मसाला 1 चमचा घेतलेला आहे. मी काश्मीरी लाल मिरची पावडर 1.5 चमचा घेतली आहे. याने मिसळला कलर सुंदर येतो. मी कोल्हापुरी मिरची चटणी ही 4 चमचे घेतली आहे. ज्यांच्याकडे कोल्हापुरी चटणी नाही आहे त्यांनी 2 टीस्पून गरम मसाला व मिरची पावडर 4 टीस्पून घ्यावे. आणि कोथिंबीर घेतली आहे. आता हे ओला मसालाही बारीक करून घ्यावा. मिक्सरमधून पेस्ट करून घ्यावी. आणि सुका मसाला ह्याची पेस्ट करून घ्यावी. आता इतर साहित्य पाहू आपण. मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. 6 फुलपात्र घेतलेले आहे ह्या मापाने मोड आलेली मटकी. कांदे 4 बारीक चिरून घेतले आहेत. कोथिंबीर थोडी घेतली आहे. बटाटे 2 घेतलेले आहेत चिरून आणि मीडियम साईजचे टोमॅटो 4 घेतले आहेत. आता आपण मिसळ बनवूया. तीळ जिरे भाजत आहे. असाच इतरही मसाला भाजून घेतला आहे. आता आपण भाजलेला मसाला आणि ओला मसाला यांची मिक्सरमधून पेस्ट करून घेऊ. 3 चमचे तेल टाकून मटकी छान भाजून घ्यावी. अगदी चांगला ब्राउनिश कलर मटकीला यायला हवा. साधारण 4-5 मिनिटे तरी त्याला चांगले तेलामध्ये परतवून घ्यावे. मटकी भाजूनच घ्यावी मिसळ बनवताना. जर तुम्ही कच्ची मटकी टाकली तर तुमची मिसळ टेस्टी होणार नाही, म्हणून मटकी भाजूनच वापरावी. आता आपण मिसळ बनवायला सुरुवात करूया. मी 1 ग्लास ऑइल घेतले आहे, कारण मिसळला कट येण्यासाठी तेल जादा वापरावेच लागते. तेल गरम झाले आहे. आता आपण कांदा टाकूया. कांदा छान बदामी रंगाचा होईपर्यंत भाजावा. असा सॉफ्ट व्हायला हवा. आता आपण यामध्ये इतर साहित्य घालू. गरम मसाला टाकत आहे. गॅस बारीक केला आहे. काश्मीरी मिरची पावडर टाकत आहे. याने कलर सुंदर येतो आपल्या मिसळला. कोल्हापुरी चटणी टाकत आहे. ज्यांच्याकडे नाही त्यांनी गरम मसाला आणि मिरची पावडर वापरावी. गरम मसाला 2 चमचे आणि मिरची पावडर 4 चमचे टाकली तरी चालते. ज्यांच्याकडे कोल्हापुरी चटणी नाही आहे त्यांनी. आता थोडं तेलामध्ये हे परतवावं चटणी, म्हणजे कट छान येतो. आता आपण टोमॅटो टाकू.
थोडे परतवावे. मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही मिसळ बनवलीत तर नक्कीच कोल्हापुरी मिसळची चव येईल तुमच्या मिसळला. पण ह्या पद्धतीनं तुम्ही करा. आता आपण मीठ टाकूया चवीनुसार. थोडी साखर टाकूया. थोडे हलवावे. आता हळद टाकूया. आता थोडा खटका मोठा करूया गॅसचा. मीडियम लो हाय करत आपल्याला ही मिसळ शिजवायची आहे. आता आपण मसाला जो बारीक केला होता मिक्सरमधून तो घालूया. पेस्ट, ओला मसाला आणि सुका मसाला यांची आपण जी पेस्ट बनवली आहे ती टाकत आहोत. ती स्मूथ बनवावी. 2 मिनिटे मसाला भाजून घ्यावा. बटाटा टाकावा आणि भाजलेली मटकी आहे ती टाकावी व छान 1 मिनिटे परतवावे. आता आपण पाणी घालूया. मी गरम पाणी उकळवून घेतलं आहे ते टाकत आहे. ही मिसळ 4 मेंबर सकाळ संध्याकाळ खाऊ शकतात. आणखीन 5 मेंबरसाठी एक्स्ट्रा मिसळ पाहिजे असेल तर यामध्येच मोठे पातेले शिजवण्यास घ्यावे व 5 ग्लास पाणी आणखीन वाढवावे व चटणी आणि मीठ यांचं प्रमाण थोडं वाढवावं. म्हणजे आणखीन 5 मेंबर ना मिसळ होऊ शकते. याला आता चांगली उकळी येऊ द्यावी आणि उकळी आल्यानंतर मंद आचेवर अर्धा तास शिजत ठेवावे. जेवढी मटकी जास्त शिजेल तितकी मिसळ टेस्टी होईल. अर्धा तास झाला आहे. आता आपण गॅसचा खटका ऑफ करू आणि थोडी कोथिंबीर टाकूया. आणि आता आपली ही सुंदर टेस्टी मिसळ फरसाणा पावबरोबर खाण्यास तयार आहे. आता आपण सर्व करूया. आता आपण मिसळ सर्व करूया. थोडा कट असा बाजूला काढून ठेवावा देताना. प्रथम मटकी टाकावी. फरसाणा टाकावा. कांदा टाकावा. वरून कट टाकावा. आणि पाव कांदा लिंबू बरोबर मिसळ सर्व करावी. कलरही छान आलेला आहे आणि टेस्टही सुंदर आहे.